भूतम भय्यमचा ट्रेलर आत्ताच यूट्यूबवर आलाय आणि जे मी नोटीस केलं तर यूट्यूबवर कोणीच नोटीस नाही केलं. काय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. भूतम भय्यम नाव थोडं संस्कृत आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री सारखं साऊंड करतंय आणि ही फिल्म साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बरोबरी करणारी दिसत आहे. ट्रेलर एकदम वेगळा दिसतोय, म्हणजे आपण जे हॉरर कॉमेडीच्या नावावर जे फिल्म बघतो त्यापेक्षा हा वेगळा दिसतोय. म्हणजेच कॉमेडी पण आणि हॉरर पण आणि सोशल मेसेज. हां, सोशल मेसेज पण आहे, पण तो कुठला ते आम्ही आमच्या ट्रेलर ब्रेकडाऊन व्हिडिओमध्ये नक्कीच बोलू. त्यासाठी तुम्हाला आत्ताच सबस्क्राईब करावं लागेल, नाहीतर तुम्ही गोल्ड कॉन्टेंट मिस कराल. आणि या चोजन वनवाला कॉन्सेप्ट पण आहे. हा बोलणार पण त्यासाठी तुम्हाला आत्ता सबस्क्राईब करावं लागेल. मराठी इंडस्ट्री आता एक एक स्टेप वर चढत आहे, म्हणजे कळत नाही अचानक मराठी इंडस्ट्रीला कोणाचं वरदान भेटलंय. आधी दशावतार, मग तुंबाडची मंजुळा आणि मग घबाडकुंड. भूतम भय्यम पण याच कॅटेगरीमध्ये जातोय. म्हणजे जे मी ट्रेलरमध्ये बघितलं ना, सेट डिझाईन, BGM आणि कॉस्ट्युम आणि मेकअप, हे बघून एवढं सांगू शकतो की आता मराठी इंडस्ट्री कोणाचं ऐकणार नाही. रायटर डायरेक्टर रामचंद्र गावकर यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी थँक्यू असं काहीतरी मराठी इंडस्ट्रीमध्ये आणायला. आता तुम्ही विचार करत असाल यात काय वेगळं आहे, सगळं तर ट्रेलरमध्ये दाखवून दिलं. फिल्म बघताना काय बघू, तर ते आहे मेसेज. हो, या फिल्ममधून एक तगडा सोशल मेसेज दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्ही तो इग्नोर केलाय. तुम्ही फक्त त्या ऑरेंज ज्यूस गँग किंवा त्या मराठी कंटेंट क्रिएटर्सलाच बघतायत. आणि मी ऐकलं आपला श्रीमान लेजंड पण दिसणार आहे. तर मेन म्हणजे तो मेसेज अख्ख्या यूट्यूबवर तो मेसेज कोणीच नाही नोटीस केलाय, जो मी नोटीस केलाय. हा सांगतो, पण ही डिटेल ऐकल्यावर तुम्हाला लगेचच सबस्क्राईब करावं लागेल. तर ते आहे पारस दगड, परीस. हा तेच, जे लोखंडाला किंवा कुठल्याही धातूला सोन्यामध्ये कन्वर्ट करतो. तुम्ही एक्साइटेड आहात ना फुल ट्रेलर ब्रेकडाऊन बघण्यासाठी? आत्ताच फिल्मी एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्हाला खूप काय बोलायचं आहे. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आत्ताच कमेंट करून सांगा.